देवेंद्र जोग नावाचा जो आमचा कार्यकर्ता आहे, तर तो माझ्या ऑफिसमध्ये काम करत नाही, पण तो आमचा भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे. आणि कोथरूडमध्ये कुठेतरी एका चौकात राहायला जागा मिळाली नाही, गाड्या होत्या, ट्रॅफिक होतं, म्हणून त्यांनी विचारणा केली, म्हणून त्याला बेदम मारहाण झाली. जेव्हा मला हे समजलं, मी पोलिसांशी बोललोय. शेवटी देवेंद्र असो अथवा कुठलाही पुणेकर असो, माझ्या शहरात काही चालू की देणार नाही. कोणी असलं तरी जर चुकी झाली असेल, पोलिसांना सांगितलंय. जे काही 4 लोक होते त्यांना पकडलं पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. मला वाटतं काही लोकांना पकडले, पण मी सुशिक्षित मुलगा, IT इंजिनियर, आणि कुठंतरी फक्त ट्रॅफिक मध्ये जागा नाही जायला म्हणून विचारणा केली म्हणून मारहाण होती. तर मी असं म्हणेन की देवेंद्र नाही, पुण्यातला माझ्या कुठल्याही भागातला जरी एखादा तरुण असा असेल, नागरिक असेल, त्यासाठी सुद्धा तीच कडक भूमिका पोलिसांनी घेतली पाहिजे. आणि मी त्यासाठी काय मागं राहील. आजही माझं तेच म्हणणं आहे की जे कोणी त्याच्यात समावेश ज्यांचा आहे, जे सहभागी होते, सगळ्यांना पोलिसांनी कुणालाही सोडू नये. आणि अशा लोकांसाठी वाचवायला जर कोणी येत असेल तर त्यांनाही पोलिसांनी सोडू नये.